नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी.एड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, आपले जे ऑप्शन फॉर्म्स आहेत ते सुरू झालेले आहेत. कशाप्रकारे ऑप्शन फॉर्म फिल करायचा हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला पाहूया कशाप्रकारे आपला बी.एडचा ऑप्शन फॉर्म भरता येईल व कमीत कमी गुणामध्ये आपल्याला योग्य ते कॉलेज गृहीत करता येईल, मिळवता येईल. तर यासाठी आपल्याला जावं लागेल CET सेलच्या वेबसाईटवरती, जेथून आपल्याला लॉग इन करून ही कार्यवाही पूर्ण करायची आहे. विद्यार्थी मित्रो, यासाठी आपल्या गुगल क्रोममध्ये किंवा जे सर्च इंजिन आपण यूज करता त्यामध्ये cetcell.mahacet.org किंवा B.एड कॅप राऊंड 2024 असं जरी आपण टाकलं तरी आपण त्या पेजपर्यंत पोहोचतो. आता CET सेल असं टाकून आपण त्याला सर्च असं करूया. आपण सर्च केल्यानंतर एका पेजवरती पोहोचतो, जेथे आपल्याला अनाउन्समेंट, एक रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळतं आहे. त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस ॲकॅडमिक इयर 2024-25 हे पाहायला मिळतं आहे. याला आपण क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती फॉरवर्ड होतो, समोर जातो. विद्यार्थी मित्रो, आपण त्याला क्लिक करताच एका पेजवरती आलो आहोत, जेथे आपल्याला कॅप राऊंड 2024-25 हे पाहायला मिळते. टेक्निकल एज्युकेशन, त्यानंतर वरती स्क्रॉल करून आपल्याला हायर एज्युकेशन अंतर्गत असणारं B.एड आपल्याला सर्च करायचं आहे, शोधायचं आहे. ज्यामध्ये आपण इथे पाहू शकता B.एड न्यू ही जी टॅब आहे हिला आपल्याला क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपण परत एका पेजवरती फॉरवर्ड झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो, ज्या पेजवरती आपल्याला एक रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळतं, जे फ्लॅश आऊट होत आहे. त्या फ्लॅश आऊट नोटिफिकेशनमध्ये ऑप्शन फॉर्म फिलिंग इन्स्ट्रक्शन, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा या संदर्भातील काही आपल्याला सूचना ह्या इथे पाहायला मिळतात. इथे ज्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्या आपल्याला वाचायच्या आहेत. इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतर आपल्याला इथे एक क्रॉस दिसतो आहे, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. ज्याला क्लिक करताच आपल्याला ही जी फ्लॅशिंग इन्स्ट्रक्शन नोटीस बोर्ड आहे ती डिसॅपियर झालेली पाहायला मिळते. आणि त्याखाली आपल्याला अजून एक रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळतं, ज्यामध्ये आपण लिहिलेलं वाचू शकता, ऑप्शन फॉर्म फिलिंग हॅज बीन स्टार्टेड, प्लीज चेकअप द शेड्यूल. आपला जो शेड्यूल आहे, जो ऑलरेडी आपल्याला माहीत आहे, 8/8/2024 पासून आपले ऑप्शन फॉर्म जे सुरू होणार होते ते सुरू झालेले आहेत. ते 10 तारखेपर्यंत चालतील. तर विद्यार्थी मित्र, इथं आपल्याला जे लॉग इन दिसत आहे ह्या लॉग इनला आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका, जेणेकरून त्यांनाही ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये याची मदत होईल. आपण लॉग इनला क्लिक करताच लॉग इन पेजवरती आपण येतो, जेथे आपल्याला लॉग इन करण्यासाठी आपला जो लॉग इन ID आहे, जो की BD म्हणजेच B.एडसाठी BD हे त्यांनी लेटर्स दिलेले आहेत. तो आपल्याला काय करायचा आहे, इथे इनरोल करायचा आहे. तो इनरोल केल्यानंतर आपला B.एड CETचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. आणि त्यानंतर लॉग इन या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती इनरोल होतो, पुढे जातो. विद्यार्थी मित्रो, लॉग इन पेजवरती आपण गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं एक तिथं पेज आलेलं पाहायला मिळतं, ज्या पेजवरती आपल्याला आपली इन्फॉर्मेशन, त्या पेजवरती आपल्याला इथे आपला जो फॉर्म आहे तो कन्फर्म झालेला पाहायला मिळतो. फ्रंट पेजवरतीच आपण हे पाहू शकता. त्यानंतर आपला फॉर्म व्हेरीफाय झाला आहे हेही पाहायला मिळतं. CET सेलने आत्ताच आपण जे नोटिफिकेशन वाचलं होतं त्यामध्ये सांगितलं आहे की ज्यांचं फुल प्रूफ व्हेरिफिकेशन झालेलं आहे, फक्त त्यांनाच इथे इनरोल होता येईल, त्यांनाच हा आपल्याला ऑप्शन उघडा झालेला, ओपन झालेला पाहायला मिळतो. तर आपल्याला इथे खाली अजून एक त्यांनी टॅब दिलेली आहे, प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म. विद्यार्थी मित्रो, आपल्याला त्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जातो, ज्या पेजवरती आपल्याला शॉर्ट लिस्ट ऑप्शन असा फॉर्म असलेला एक ऑप्शन पाहायला मिळतो, टॅब पाहायला मिळते. तिला आपल्याला क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, आपण शॉर्ट लिस्ट ऑप्शन याला क्लिक करताच आपल्याला एक टॅब ओपन झालेली पाहायला मिळते, जे आपण इथं स्क्रीनवरती पाहू शकता. ज्यामध्ये आपल्याला युनिव्हर्सिटी, आपल्याला नेम ऑफ युनिव्हर्सिटी पाहायला मिळतं, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, त्यामधलं आपल्याला कोणत्या डिस्ट्रिक्टमधले कॉलेज शोधायचं आहे, पाहायचं आहे. त्यानंतर मीडियम, त्यानंतर स्टेटस ऑफ कॉलेज म्हणजेच कुठल्या प्रकारचं कॉलेज आहे, गव्हर्मेंट कॉलेज आहे, गव्हर्मेंट ॲडेड आहे, अनॲडेड आहे, ऑटोनॉमस आहे, डिपार्टमेंट ऑपरेटेड आहे, मायनॉरिटी कॉलेज आहे, ते कॉलेजचा प्रकार आपल्याला तिथं सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मीडियम, इंग्लिश मीडियम फक्त त्याच विद्यार्थ्यांना घेता येईल ज्यांनी ELCT म्हणजेच इंग्लिश मीडियमची जी टेस्ट आहे B.एड CET सोबत असणारी ती दिली आहे, त्यांनाच फक्त हा ऑप्शन चूज करता येईल. बाकी मराठी, हिंदी व
उर्दू हे जे मीडियम आहेत ते इतर विद्यार्थ्यांना काय करता येतील, सिलेक्ट करता येतील. त्यानंतर आपल्याला तिथं ऑलही ठेवता येईल, कारण ऑलरेडी आपल्याला इंग्लिश मीडियम मिळणार नाही ज्यांनी ELCT दिली नाही. फक्त ELCT कोणाला मिळेल हे लक्षात घ्या, ज्यांनी ELCT दिली त्याच विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियम म्हणजेच ELCT मीडियम मिळेल. त्यानंतर सिलेक्ट कॉलेज टाईप 2 असतात, एक को एज्युकेशन आणि गर्ल्स एज्युकेशन. तर जे मुलं आहेत त्यांनी फक्त कॉलेज टाईपमध्ये काय करायचं आहे, त्यांनी को एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे, कारण गर्ल्स वुमेन्स कॉलेजला त्यांना ॲडमिशन मिळत नसतं, ही बाब त्यांनी लक्षात ठेवावी. परंतु गर्ल्स तसेच को एज्युकेशन दोन्ही कॉलेजला ॲडमिशन मिळतात. त्यानंतर सिलेक्ट कोर्स, कोणता कोर्स पाहिजे आपल्याला, तर लक्षात घ्या इथं स्पेशल एज्युकेशनसाठी आपल्याला ऑप्शन द्यायचे असतील तर आपल्याला स्पेशल एज्युकेशन क्लिक करावं लागेल, आणि आपल्याला जनरल एज्युकेशन म्हणजे जनरल BEd आपण ज्याला म्हणूया, तर त्यासाठी जनरलला आपल्याला काय करावं लागेल, क्लिक. आता ELCTवाले जनरलमध्ये आहेत ही लक्षात घ्या, तर ELCTवाल्यांनी जनरल याला क्लिक केलेलं आपल्याला पुढे प्रोसीड करता येईल. त्यानंतर आपल्याला सर्च कॉलेज, आपण कॉलेजला सर्च ऑप्शन करताच आपल्याला टॅब ओपन झालेली पाहायला मिळते. तेथे आपल्याला कॉलेजचा कोड, कॉलेजचे नावं, जी यादी ऑलरेडी आपण कशी पाहायची हे पाहिलेलं आहे. कॉलेज कोड आहे, कॉलेज नेम, कॉलेज ॲड्रेस, त्यानंतर कोणत्या युनिव्हर्सिटीमधलं ते कॉलेज आहे, त्यानंतर त्यात सिटी आपल्याला कॉलेज सिटी पाहायला मिळते. त्यानंतर कॉलेज टाईप को एज्युकेशन मिळतं आहे. त्यानंतर स्टेटस गव्हर्नमेंट कॉलेज आहे. तर अशा प्रकारची ही जी माहिती आहे ती आपल्याला काय करायची, इथं पाहायची आहे, आणि त्यानुसारच आपल्या कॉलेजला काय करायचं आहे, इथे क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, ह्या चेकबॉक्समध्ये आपण क्लिक करतात त्याला आपोआप ऑप्शन फॉर्म जनरेट होतो, त्याला ऑप्शन काय होतं, तिथं क्लिक होतो म्हणजे सिलेक्ट होतो. आपण नियोजित ऑप्शन्स सिलेक्ट केल्यानंतर विद्यार्थी मित्र आपल्याला परत काय करायचं आहे, तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. म्हणजे परत आपल्याला जे ऑप्शन जर सिलेक्ट करायचे असतील तर आपण त्याला सेव्ह अँड नेक्स्ट असं म्हणायचं. तसेच आपण एखादा ऑप्शन जर सिलेक्ट केला आणि तो आपल्याला आवडला नाही, तो आपल्याला रिमूव्हसुद्धा करता येतो. आपण ह्याला डबल क्लिक केल्यानंतर ह्याचा जो आपण सिलेक्ट केलेला प्रिफरन्स आहे तो आपोआप रिमूव्ह होऊन जातो. तसेच विद्यार्थी मित्रो, इथे एक टॅब आपल्याला दिसते, परंतु आपण इथं अनेक जर ऑप्शन काय केले असतील, सिलेक्ट केले असतील, 10-15 कॉलेजला आपण टिक केलं असेल आणि रँडमली टिक केलं असेल, तर विद्यार्थी मित्रो हा ऑप्शन जर आपण दाबला तर आपल्या सर्व टिक निघून जातात. त्या डबल आपल्याला करता येतात, परंतु ते आपलं केलेली मेहनत वाया जाऊ नये यासाठी आपण व्यवस्थितपणे ऑप्शन अगोदरच आपण डिसाईड करायचे आहेत. आपल्याला कुठल्या जिल्ह्यातले कॉलेज पाहिजेत, कुठल्या युनिव्हर्सिटीचे पाहिजेत, त्यानंतर कुठल्या मीडियमचे कॉलेज पाहिजेत, गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजेत, त्यानंतर अनएडेड कॉलेज पाहिजेत, ते आपण अगोदरच डिसाईड करायचं आहे. पेपरवरती त्या कॉलेजचे नाव किंवा पेपरवरती कॉलेजचा टाईप ह्या बाबी आपण लिहून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला प्रिफरन्स फॉर्म भरताना ऐनवेळी कुठलीही धांदल होणार नाही, गडबड होणार नाही. आणि प्रिफरन्स फॉर्ममध्ये ऑप्शन आपण हे मनाने द्यायचे नाहीत, त्याला अजून एक बेस आहे विद्यार्थी मित्रो, त्यानुसारच आपल्याला चालायचं आहे. म्हणजेच आपल्याला किती गुण आहेत, म्हणजे पर्सेंटाईल आपलं किती आहे, ज्यांचं पर्सेंटाईल विद्यार्थी मित्रो 70 अबव आहे तर त्यांनी जास्तीत जास्त गव्हर्नमेंट कॉलेजला काय करणं गरजेचं आहे, प्रिफरन्स देणं गरजेचं आहे. ज्यांचे पर्सेंटाईल यापेक्षा कमी आहेत तर त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेजला पण प्रिफरन्स द्या, आणि गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज त्यानंतर अनॲडेड कॉलेजलासुद्धा प्रिफरन्सेस देणं गरजेचं आहे. कारण आपण जर फक्त गव्हर्नमेंट कॉलेजला प्रिफरन्सेस दिले आणि पर्सेंटेज ह्यापेक्षा जर आपल्याला कमी असेल तर आपल्याला गव्हर्नमेंटला जर आपला नंबर लागला नाही तर आपला नंबर फक्त आपण दिलेल्या प्रिफरन्सेसमधूनच लागतो. एवढी गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात ठेवा. त्यावरून आपल्याला किती प्रिफरन्सेस द्यायचे आहेत हे आपल्या मार्क्स ठरवतात, ही बाब आपण लक्षात ठेवावी. आणि एकदम कमी जर आपल्याला मार्क्स असतील तर आपण गव्हर्नमेंट कॉलेजला कृपया प्रिफरन्सेस देऊ नका, जेणेकरून काय होईल माहिती आहे का, आपला गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर तर लागणारच नाही, परंतु आपण दुसऱ्या कॉलेजला जर प्रिफरन्सेस दिले नाही किंवा कमी प्रिफरन्सेस दिले आणि त्या कॉलेजचं जर मेरिट हाय असेल आपल्या गुणांपेक्षा तर आपला नंबर कोणत्याच कॉलेजला लागणार नाही. आपला BEdला नंबर फक्त CETच्या गुणावर लागतो, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ते कॉलेज आपल्या कॉलनीमध्ये असो, आपल्या गल्लीमध्ये असो, आपल्या शहरामध्ये असो, तर आपल्याला CET सेलमार्फतच आपलं ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं आणि नंतर आपल्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यावं लागतं. म्हणजेच आपलं जे CETचे मार्क आहेत तेच आपल्याला ॲडमिशन मिळवून देणार आहेत, आणि त्यामुळेच आपलं ॲडमिशन जाऊ नये. म्हणजेच मार्कनुसार आपण प्रिफरन्सेस द्या, ही बाब लक्षात ठेवा. फर्स्ट राऊंड होईपर्यंत आपल्याला मेरिट सध्या कळणार नाही. ज्यावेळेस फर्स्ट राऊंडची लिस्ट लागेल म्हणजेच अलॉटमेंट होईल त्यावेळेस आपल्याला मेरिट कळून जाईल, परंतु त्याचा फायदा फर्स्ट राऊंडवाल्यांना होणार नाही, तर त्याचा फायदा थर्ड आणि फोर्थ राऊंडला होईल. म्हणजेच सेकंड राऊंड आणि फर्स्ट राऊंड हे एकच आहेत हे लक्षात घ्या, कारण मध्ये आपल्याला प्रिफरन्सेस भरता येणार नाहीत. आपल्याला जास्तीत जास्त प्रिफरन्सेस पहिल्या आत्ताच ह्याच राऊंडला भरणं गरजेचं आहे, आणि त्यानंतरचे जे प्रिफरन्सेस आहेत ते सेकंड राऊंडचे नसणार आहेत, ते प्रिफरन्सेस असणार आहेत तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडची. ही बाब आपण गांभीर्याने लक्षात घ्या. फर्स्ट सेकंड राऊंडसाठी तुम्हाला जितके जास्तीत जास्त प्रिफरन्सेस देता येतील ते आपण निश्चितपणे द्यावेत, जेणेकरून आपला नंबर लागल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी मित्रो, ॲड कॉलेजेस किंवा ॲड मोर प्रिफरन्सेसला आपण क्लिक केलं तर आपल्याला अजून प्रिफरन्सेसला सिलेक्ट करता येतं. आता आपण इथे पाहू शकता, इथं कोरे प्रिफरन्सेस आपल्याला दिसत आहेत. आपण त्याला क्लिक केलं
की लगेच तिथं पण ब्ल्यू होतं आणि त्याप्रमाणे तो प्रिफरन्स आपल्यासाठी काय होतो सिलेक्ट होतो. प्रिफरन्स सिलेक्ट झाला की त्याला आपल्याला काय करायचं आहे, आधी सगळे प्रिफरन्सेस त्या पेजवरचे आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत आणि सेव्ह आणि नेक्स्ट म्हणायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट म्हटलं की आपल्याला पुढील प्रक्रिया जी आहे ती करता येईल. आपण पाहू शकता विद्यार्थी मित्र इथे, तर आपण हे जे प्रिफरन्सेस सिलेक्ट केले आहेत त्याला आपल्याला डिसिलेक्टसुद्धा करता येतं. आपण त्याला डबल क्लिक केलं की ते डिसिलेक्ट होतं आणि एकत्रितपणे आपले जर हे प्रिफरन्सेस नको असतील तर आपण डिलीट प्रिफरन्सेस असं जर केलं तर सर्व प्रिफरन्सेस निघून जातात. परत आपल्याला ते द्यावे लागतात, हे लक्षात घ्या. ही यादी जरी निघून गेली तरी घाबरायचं काम नाही. परत आपण शॉर्टलिस्ट ऑप्शन्स याला आपण क्लिक केलं की परत ती यादी येते. मग परत आपण युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची, त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा, मीडियम सिलेक्ट करायचं, त्याप्रमाणे आपल्याला परत करावं लागतं. आणि सर्व प्रिफरन्सेस देण्यात झाल्यानंतर आपल्याला खाली जो ऑप्शन पाहायला मिळतो आहे सेव्ह अँड नेक्स्ट, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, सेव्ह अँड नेक्स्टला आपण क्लिक केल्यानंतर आपला पुढचा टप्पा येतो, पुढचा पडाव येतो, तो म्हणजेच लॉक ऑप्शन फॉर्म. लक्षात घ्या, जसं आपण आपलं रजिस्ट्रेशनचा सुद्धा फॉर्म भरल्यानंतर शेवटला आपण त्याला सबमिट केलं होतं, लॉक केलं होतं, सेम प्रक्रिया आपल्याला इथे करायची आहे. इथं आपल्याला लॉक असलेलं बटन पाहायला भेटतं, जिथं आपण पाहू शकता इथं 4 नंबरची जी टॅब आहे तर ती आपल्याला लॉक ऑप्शन फॉर्म अशी पाहायला मिळते. ह्याला आपण क्लिक करताच आपले जे ऑप्शन आपण ऑलरेडी सिलेक्ट केले त्याचे नाव आपल्याला इथं पाहायला भेटतात. डबल चेकही करता येतात आपल्याला, तिथे नाव आहेत का आपण परत चेक करू शकतो. आणि इथं आपल्याला एक चेक बॉक्स दिसतो. विद्यार्थी मित्रो, चेक बॉक्स म्हणजे आपल्याला त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं असतं आणि क्लिक केलं की आपल्याला इथं परत एक ब्ल्यू टॅब झालेली पाहायला मिळते. ती ब्ल्यू टॅब जी आहे ती टॅब आपल्याला काय करते, आपण फॉर्मशी संलग्न आहोत हे काय आहे डिस्क्लेमर, ज्याला आपण काय म्हणत असतो, तर आपण दिलेले हे स्वप्रमाणपत्र असतं की हे वरचे जे कॉलेज आहेत त्याला मला ते मान्य आहेत, हे ऑप्शन मीच दिले आहेत असा त्याचा अर्थ असतो. आणि त्याला क्लिक करून आपण पुढे काय करायचे आहे, प्रोसीड करायचे आहे. याला क्लिक करताच आपल्याला परत आपण एका पेजवरती जातो, तर आपल्याला ते पेज जनरेट झालेलं इथं पाहायला मिळतं. त्याला आपण क्लिक केलं की लगेच आपल्या इथं कन्फर्म असं पाहायला मिळतं. आता लक्षात घ्या, फॉर्म आपण कन्फर्म केल्यानंतर फॉर्म आपला लॉक होतो आणि आपल्याला इथे एक बाब दिसते कॅन्सल. जर आपल्याला वाटलं की परत आपण काहीतरी ऑप्शन वाढवायला पाहिजेत, अजून काही कॉलेजला प्रिफरन्स आपण द्यायला पाहिजेत, तर त्यावेळेस आपल्याला कॅन्सल करता येतं. कॅन्सलला क्लिक केल्यानंतर परत आपण मागच्या पेजवरती येतो, जिथे आपण सिलेक्ट केलेले ऑप्शन राहतात ते निघून जात नाहीत, हे लक्षात घ्या. ते ऑप्शन तशाला तसेच असतात, फक्त त्यामध्ये आपल्याला जर काही ॲड करायचे असतील, काही ऑप्शन बदलायचे असतील, काहींचा क्रम बदलायचा असेल तर ते आपण करू शकता. आणि परत आपण त्या चेकबॉक्सला क्लिक करून आपलं जे डिस्क्लेमर आहे ते आपण तिथं क्लिक करायचं आहे त्याला, आणि ह्या पेजवरती येऊन ह्या कन्फर्मला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, ह्या कन्फर्मला क्लिक करण्याची शेवटची जी तारीख आहे ती आहे 10/8/2024. आत्ताच आपल्याला माहीत आहे, ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन्स केले नाही, रजिस्ट्रेशन्स इनकम्प्लीट ठेवले, CET सेलने त्यांना कॅप राऊंडच्या बाहेर ठेवलेले, हे लक्षात घ्या. ज्यांनी इनकम्प्लीट फॉर्म ठेवले, डिस्क्रिपन्सीज असेल तशी ठेवली, त्यांना चान्स मिळाला नाही. आणि आपणही कन्फर्म जर केलं नाही, कधीपर्यंत 10 तारखेला रात्रीपर्यंत आपण कन्फर्म नाही केलं तर आपली ती कंडिशन होऊ नये, त्याची आपण 100% दक्षता घ्या. आणि ह्या अनुषंगाने आपली फॉर्मची जी प्रक्रिया आहे ती आपण काय करायची आहे, कंप्लीट करायची आहे. आपण ती प्रक्रिया कंप्लीट केली म्हणजेच कन्फर्मला क्लिक केलं की लगेच विद्यार्थी मित्रो आपण परत एका पेजवरती येतो, ॲटोमॅटिकली आपण येतो आणि तिथं आल्यानंतर आपल्याला प्रिंट ऑप्शन फॉर्म, तर ऑप्शन फॉर्म जो आपण आता सबमिट केलेला आहे, भरलेला आहे, कन्फर्म केलेला आहे, तर त्या ऑप्शन फॉर्मची आपल्याला प्रिंट इथे पाहायला मिळते. आपण भरलेली सर्व जी माहिती आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते व फॉर्म आपण प्रिंट करून आपल्या पुढच्या कार्यवाहीसाठी ठेवायचा आहे. तर फॉर्म आपल्याला प्रिंटही करून घेता येईल, त्याची PDF तयार करता येईल, त्याप्रमाणे आपण ती PDF तयार करायची आहे आणि यूज करायची आहे. तर अशा प्रकारे आपला ऑप्शन फॉर्म लॉक होईल. ऑप्शन फॉर्म लॉक झाल्यानंतर आपल्याला जी डेट दिलेली आहे ती आपल्या लक्षात असेल, शेड्यूलमध्ये ती डेट आपण परत पहा. तर अलोकेशन ऑफ कॅप राऊंड फर्स्ट, ज्याला आपण प्लेसमेंट ऑफ BEd कॉलेज और BEd सीट्स असं म्हणतो, तर त्या दिवशी आपल्याला ती लिस्ट लागलेली पाहायला भेटेल, ज्या लिस्टमध्ये आपला काय होईल, नंबर लागेल. या संदर्भात असणारे अजून व्हिडिओज आपण अपलोड करणार आहोत, ते आपण नक्कीच पाहावेत, जेणेकरून आपल्याला अजून फायदा होईल व कशाप्रकारे आपले ऑप्शन फॉर्म आपल्याला क्लिअर करायचे आहेत, कमी गुणामध्ये, कमी पर्सेंटाईलमध्ये आपला कसा नंबर लागेल हे नक्कीच आपल्याला समजेल. तर 3rd आणि 4th राऊंडवाल्यांना ऑलरेडी तिथे काय असतात, मेरिट लिस्ट जनरेट झालेल्या असतात, म्हणजे त्यांना कळतं की ह्या कॉलेजचं मेरिट इतकं आहे तितकं आहे. पण आपल्या 1st आणि 2nd राऊंडमध्ये तशी तरतूद नाही आहे. आज आपल्याला कुठलाही अंदाज आलेला नाही, कारण आपलं जे एक समरी असते
मार्क्सची समरी ह्या वर्षी किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळाले ती समरी अजून CET सेलने अपलोड केलेली नाही आहे, ज्या करून आपल्याला समजलं असतं की गव्हर्मेंट कॉलेजचं बीड कितीला लॉक होईल, त्यानंतर गव्हर्मेंट ॲडेडचं कितीला होईल, त्यानंतर अनएडेडचं, ऑटोनॉमस कॉलेजचं, डिपार्टमेंटल कॉलेजेसचं, हे सर्व कॉलेजचं मेरिट आपल्याला अगोदरच सांगता आलं असतं आणि त्यानुसार आपल्याला ऑप्शन्स देता आले असते. परंतु ती लिस्ट आपली जनरेट न झाल्यामुळं, CET सेलने ते आपल्याला न दिल्यामुळे त्याबद्दल आपल्याला सांगता येणार नाही. तर आपण फर्स्ट राऊंड झाल्यानंतर नक्कीच पुढच्या राऊंडसाठी त्या गोष्टी सांगू शकतो. तर चला, चांगल्या प्रकारे ऑप्शन फॉर्म फिलअप करा. कुठलीही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करा, जेणेकरून आम्हाला आपल्याशी संपर्क साधून आपली समस्या सोडवण्यास आनंद होईल. लवकरच भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.